आत्ता होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 उमेदवार जाहीर केले आणि या यादीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. एकीकडे वर्षानुवर्ष पक्षासाठी मेहनत करणारे निष्ठावंत कार्यकर्ते, तर दुसरीकडे काँग्रेस सोडून आलेल्या प्रज्ञा सातव, तर तिसरीकडे युवा नेतृत्व विवेक कोल्हे. 30 पेक्षा जास्त इच्छुक या निवडणुकीसाठीच्या रिंगणात होते. त्यात फक्त 6 नावं निवडणं हे नक्कीच आव्हानात्मक होतं. प्रादेशिक समतोल, सोशल इंजिनिअरिंग, निष्ठा आणि पक्षातील नव्यांनाही योग्य संदेश, या एका यादीमध्ये भाजपने सगळं काही पॅक केलंय. काही जण म्हणतायत की धक्कातंत्र आहे, तर काही जण म्हणतायत की सुपर स्मार्ट मूव्ह आहे. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की भाजपने नेमका काय खेळ केलाय आणि यामागे पक्षाची खरी रणनीती काय आहे. जर तुम्हाला यामागची राजकीय गणितं आणि खेळ समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. विधान परिषद निवडणूक 2026चं रणांगण आता पूर्णपणे तापलेलं आहे. महाराष्ट्रातील 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 9 जागा या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आणि 1 जागा ही पोटनिवडणुकीसाठी आहे. महायुतीमध्ये चर्चा, इच्छुक नेत्यांची प्रचंड रांग आणि अखेर भारतीय जनता पार्टीनं आपल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही जण याला धक्कातंत्र म्हणतायत, तर काही जण स्मार्ट आणि संतुलित रणनीती देखील म्हणतायत. पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा ठेवलेल्या कार्यकर्त्यांना संधी, काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचं स्वागत आणि युवा नेतृत्वाला प्लॅटफॉर्म आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रादेशिक समतोल साधण्याचा केलेला पूर्णपणे प्रयत्न. भाजपकडे असलेल्या विधानसभेतील मतांच्या आपल्या बळावरती 6 जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पक्षाने इच्छुकांची मोठी यादीही दिल्लीला पाठवली होती. अनेक मोठी नावं देखील चर्चेमध्ये होती. पण अखेर पक्षाने संयमी आणि रणनीतिक निर्णय घेत 6 उमेदवार जाहीर केले. यामध्ये निष्ठा, प्रादेशिक समतोल, सोशल इंजिनिअरिंग आणि पक्षामध्ये नव्यानं आलेल्यांना संधी देण्याचा मेसेज देखील स्पष्टपणे दिसतोय. या यादीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक समतोल. भाजपने उमेदवार निवडताना महाराष्ट्रातील विविध भागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे मुंबई विभाग यांना प्रतिनिधित्व यावेळी दिलं गेलं आहे. विदर्भामधून संजय नथुजी भेंडे यांना संधी मिळाली आहे, तर कोकणामधून प्रमोद शांताराम जठार, उत्तर महाराष्ट्रातून विवेक कोल्हे आणि ठाणे विभागातून माधवी नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पोटनिवडणुकीसाठी मराठवाड्यातील प्रज्ञा सावंत यांना संधी देण्यात आलेली आहे. हा प्रादेशिक समतोल हा पक्षाला राज्यभर मजबूत पाया तयार करण्यासाठी म्हणून मदत करणारा नक्कीच आहे. एकही प्रमुख विभाग हा दुर्लक्षित राहिलेला नाहीये. हे भाजपच्या दीर्घकालीन स्ट्रॅटजीचं दर्शन घडवणारं नक्कीच आहे. शिवाय या 2 फॅक्टर जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग आणि दुसरा म्हणजे संतुलन. भाजपने यावेळी सोशल इंजिनिअरिंगकडेही विशेष लक्ष दिलेलं पाहायला मिळतंय. महिला प्रतिनिधित्व, युवा नेतृत्व आणि नव्याने प्रवेश केलेल्यांना संधी देण्यात आली आहे. माधवी नाईक या भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आणि अनुभवी संघटनात्मक नेते आहेत. त्या ठाणे विभागातील आहेत आणि पक्षातील महिला चेहऱ्यांचं प्रतिनिधित्व देखील करतात. तर दुसरीकडे नगरच्या कोपरगावचे विवेक कोल्हे हे युवा नेतृत्वाचं उदाहरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील ते कोपरगाव या ठिकाणाहून येतात, सहकार क्षेत्राशी जोडलेले आहेत आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते पुत्र आहेत. तर प्रज्ञा सावंत या काँग्रेसच्या माजी आमदार आहेत. राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत. प्रज्ञा सातव यांनी 2025 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता लगेचच पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. यासोबतच पक्षातले ज्येष्ठ सुनील कर्जतकर, संजय भेंडे आणि प्रमोद जठार यांच्यासारख्या ग्रामीण आणि जिल्हा पातळीवरती काम केलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या या यादीतून निष्ठावंतांना संधी आणि नव्यांना संदेश अशी दुहेरी कसरत साधली गेली आहे. या उमेदवारांमागील सर्वात मोठा संदेश म्हणजे निष्ठा. माधवी नाईक, संजय भेंडे, सुनील कर्जतकर आणि प्रमोद जठार हे वर्षानुवर्ष पक्षासाठी संघटनात्मक काम करत असलेले नेते आहेत. त्यांना पक्षाने योग्य वेळी संधी दिली आहे. तर दुसरीकडे प्रज्ञा सातव यांना दिलेली संधी हा नव्याने प्रवेश झालेल्यांचा सन्मान हा दिलेला स्पष्ट संदेश आहे की जो कोणी भाजपच्या विचारधारेशी जोडला जाईल आणि पक्षासाठी काम करेल त्याला नक्की संधी मिळेल. इच्छुकांची संख्या ही 30 पेक्षा जास्त होती, तरीही पक्षाने फक्त योग्य आणि संतुलित उमेदवारांची निवड केली आहे. यातून भाजपचा संदेश स्पष्ट आहे. हा फक्त चेहऱ्यांचा पक्ष नाही, तर निष्ठा, मेहनत आणि कामगिरीचा पक्ष आहे. भाजपचे 6 उमेदवार आणि त्यांची ओळख आपण करून घेऊया. माधवी नाईक. ठाणे विभागातून असणाऱ्या माधवी नाईक या भाजपामध्ये प्रदेश सरचिटणीस आहेत.
भाजपामध्ये या पदाला विशेष महत्त्व आहे संघटनात्मक पातळीवरती. त्या स्वतः वकील आणि अनुभवी संघटनात्मक महिला नेते असल्यामुळे त्यांना भाजपने दिलेली ही संधी आहे. संजय भेंडे पक्षाशी वर्षानुवर्ष एकनिष्ठ असलेले भेंडे हे विदर्भामधून येतात. प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि नागपूर सहकारी बँकेचे ते अध्यक्ष असलेल्या भेंडेंना ही संधी मिळाली आहे. तिसरं नाव आहे सुनील विनायक कर्जतकर. ज्येष्ठ प्रचारक, भाजपसाठी प्रतिकूल परिस्थिती असतानाही संघटनेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असणाऱ्या कर्जतकर यांना पक्षाने दिलेली ही संधी ही महत्त्वाची आणि विशेष ठरतीये. विवेक बिपिनदादा कोल्हे सहकार पंढरी असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते असलेले विवेक कोल्हे हे सहकार क्षेत्रातील नव्या पिढीचं नेतृत्व करत आहेत. याशिवाय त्यांचे अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक हाही महत्त्वाचा धागा मानली जाते. प्रमोद शांताराम जठार हे 5वं नाव आहे. कोकणातील अनुभवी नेते असणारे जठार हे गेली अनेक वर्ष पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांच्या उमेदवारीच्या रूपानं त्यांना या कामाची पावतीच मिळाली. हे सगळं पाहिलं तर भाजपने सामान्य कार्यकर्त्यांना संदेश दिलाय की सामान्य कार्यकर्ता देखील आमदार होऊ शकतो. फक्त निष्ठा, मेहनत आणि पक्षाच्या विचारांशी बांधिलकी हवी आहे. मोठ्या नेत्यांच्या मुलांना किंवा तालेवार असणाऱ्यांनाच नेहमी संधी मिळते असं नाहीये. तर संघटनेतील चेहरे, युवा आणि नव्यानं प्रवेश केलेल्यांना देखील प्लॅटफॉर्म हा दिला जाऊ शकतो. यामुळे पक्षाचा ग्रासरूट स्तर हा अधिक मजबूत होतो. मंडळी, ही निवडणूक फक्त 6 उमेदवारांची नाहीये, तर भाजपच्या भविष्यातील रणनीतीची झलक आहे. निष्ठा, समतोल आणि संघटनात्मक बळ यावरती पक्ष विश्वास ठेवतोय. तुम्हाला काय वाटतं? प्रज्ञा सातव यांना दिलेली संधी योग्य आहे का? विवेक कोल्हेंसारख्या युवा नेत्यांना अधिक संधी मिळायला हव्यात का? माधवी नाईक यांच्यासारख्या संघटनात्मक नेत्यांना MLC करणं हा चांगला निर्णय आहे का? तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे विश्लेषणात्मक व्हिडिओज तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. तोवर जय महाराष्ट्र.